भाऊसो आज आपण अशा ठिकाणी फिरायला चाललो. तो सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात मोठा किल्ला. तो किल्ला म्हणजे आपला दोडम किल्ला नाही का. तो समुद्र सपाटीपासून साधारणपणे 4319 फूट उंचीवर आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत याला, तुम्हाला नक्कीच मजा येईल. आम्ही चाललो आता दोडम किल्ल्यावर. दोडम किल्ला जाता जाता एवढा चिखल होता ना, त्या मानाची आपला बी तुटी घ्या तर मग तिकडेच फेकी दिल्यात. तर आम्ही साधारण 3-4 जण पुढे 3 जण चाली राहणार, आजा, राहुल आणि ईश्वर. तर आम्ही खालं एक मेदर म्हणून गाव, ते गाव मधून निघेला जो ते रस्ता चुकत अशा पुढे चालणार. तर तुम्हाला पुढं दाखवूच माही, पुढं इतकी धुकं ना, काय सांगता दुखती का काय सांगता त्याला ती, तर पुढं काहीच दिसत नाही रस्ता. तर तुम्हाला येवाना हवा तर उन्हाळा मग या ना, बुटा बिटा घाली या, अशा येवाना नाही. तुला काय माहिती हवा सांग 2 शब्द. अरे जास्त नको थांब, सांग रे भाऊ 2 शब्द सांग. राहुल भाऊ इकडे फिरायच ना, सांग काय सांगा ना. 30 ते 40 वर्षापूर्वी किल्ल्यावर 2 तोफा होत्या. एक तोफ खाली आणली आणि दुसरी तोफ खाली काय पडत आली आणि जोरात ओरडून उठली, म्हणजे त्या तोफेला जीव आला होता. म्हणजे आता हे राहुल भाऊने म्हणण्याप्रमाणे भाऊ सांगा का किल्ल्यावर 2 तोफा होत्या, अशा चांगल्या मोठ्या तोफा होत्या. तर एक तोफ खाली पहिलेच आणली होती लोकाशी. लोक काय बार पड्याच एक तोफ घेऊन ला आणि एक तोफ खाली पडली. तर खाली पडताच त्यांना मोठा आवाज होईल. अशा मोठा म्हणजे माणूस काय खाली पड, अशा आई व अशा आरड त्याआधी तो बिहार नेल, म्हणजे त्याच्यामध्ये जीव नेल, म्हणजे आत्मा नेल. अशा आत्मा पूर्वीच्या लोक मरेल होतात ना किल्ल्यासाठी, तर तेच ना आत्मा येल होता. अशा लोक सांगतात. मला तर काही माहित नाही भाऊ, मी ऐकीच ना तुम्हाला सांगू. चालता चालता कधी चढ संपली आणि सपाटी आली समजलंच नाही. खूप दमलो होतो आणि खूप थंडी सुद्धा वाजत होती. पण जो समोर डोंगर दिसत होता तो आम्हाला गाठायचं होतं, म्हणून आम्ही माकडासारखं धावतच चाललो होतो. पुढं जाताच आम्हाला एक कुंड लागला. ईश्वरदादांनी सगळ्यांना हातपाय धुवायला पाणी काढून दिले, पण मला थंडी वाजत होती म्हणून मी न हातपाय धुता तसंच पुढं निघालो. इकडं पाणी पिण्यायोग्य होतं म्हणून आम्ही बॉटलसुद्धा भरून घेतली पाण्याची. मी सोडून सगळ्यांच्या हातपाय धुवून झाले, मस्त पाणी बिनी पिलं आणि तसंच पुढं निघालो बॉटल वगैरे भरून. पुढं जाताच आपल्याला एक किल्ल्याचा पहिला दरवाजा लागला. दरवाजाच्या समोरच शिवलिंग आणि नंदी महाराज होते. त्यांचं दर्शन घेतलं आणि इकडं खूप सारे फोटोशूट केले. तर फोटोशूट करता असं मनात विचार आला की हे एवढं भक्कम आणि एवढं मजबूत आहे, तर जेव्हा बांधलं असेल तेव्हा किती मजबूत असेल नाही का. तर याच विचाराने आम्ही पुढं निघालो. फक्त तू शूटिंग काढली मी संध्याकाळी पुढं मस्त वडना झाडं, आम्ही मस्त त्याच्यावर माकडा शकत टांगजो नाही का. बाकी मजा करे आम्ही पुरा मस्त. एवढा पाणी होता, हात चिकनाई जावतात, तरी आम्ही माकडा शकत उड्या खावत त्याच्यावर. तेवढा बी जना पुरी मजा होती. टांगाला लहानपणी ना दिवस आठवतो. त्या बी आम्ही आता बी लहानच जगो. आमना काही लग्न बी होईना नाही. माणूस लग्न होईना का तेव्हाच मोठा हो. पका झोका खादात झोका खाई दमेल जो आता. त्याच पुढं वाटला लागणार. चालता कधी माचीवरही पोचणार समजणार सुद्धा नाही. आणि आता आहे पुढं लागणार माचीवरला दुसरा दरवाजा. ना इकडे दिसा तो दोडम किल्ला. अजून आपल्याला 1 तास लागेल वर जायला आणि साधारण 4 ते 5 तास मग आपण अख्खा किल्ला फिरायच ना घरा जाऊ शकतो. आणि पुढं पोऱ्या दिसान ते मला सारखं सांगा ना, व्हिडिओ बंद कर माना फोटो काढ. पण ते ना तोंडच माकड गत काय ते ना फोटो काढा नाही का. मग ते ना मग एक बी फोटो काढेल नाही, काहीच नाही. या 2 माकडावर चढेल. तर आता तेच नाकडे जाऊ, तेच ना काय म्हणणं ऐकी घेऊ आपण. आई देखा तुम्हाला माहिती दाखवू, इकडे पुरा बांधकाम करायला, इतका भारी बांधकाम करायला ना का आता गावून दिसायला अजिबात जमणार नाही. तुम्हाला थोडा आई विकायचा दाखवू थांबा. आई देखा पुरा भारी बांधकाम करायला, पण आता परिस्थिती थोडी बिकट, पुरा तुटी जायला नाही का. दुसऱ्या दरवाजातून चालता 20-25 मिनिटांनीच आपल्याला एक मंदिर लागतं. मंदिराच्या शेजारीच एक विहीर आहे. ते विहीर पूर्णपणे बुंजली गेली आहे, पण अजून पण त्याचे अवशेष शिल्लक आहेत तिथं आणि त्याच्यात थोडंफार पाणी पण आहे. आपण तसंच मंदिरात गेलो. मंदिरातून दर्शन घेतलं. हनुमानाचं मंदिर आहे, खूप छान आहे. त्याच्या पुढं नंदी महाराज आहेत. तसंच समोर आपल्याला एक वस्ती दिसत होती. त्या वस्तीकडे गेलो. वस्तीकडे दुकान होतं. दुकानातून चिप्स वगैरे घेतले नाही का. भूक पण लागली होती सकाळपासून, म्हणून चिप्स खूप महाग दिले त्यांनी. तसंच आपण चिप्स वगैरे खात वर चढलो. आडवी वस्ती एक बाबाजीना मठ आणि पुढं ना तलाव नाही का. तलाव म्हणजे छोटासा झिरा, तडून पाणी आहे. लय भारी पाणी. या कडे देखाव लय मोठुल्या कडे खवा बनवणा पूर्वीना लोक म्हणजे आता बी बनवता खवा. 200 रुपये किलो चालू खवा आता बी नाही का. घेवा नावा ते घी घेच लय मस्त खवा. आडूनच अख्ख्या महाराष्ट्राला जा. तर
आई खालं यार खालं बी गावात हा ना आई बाबा ना मठ आड दुकान एक पण पका मा आड बाजूलाच विहीर त्याला 21 पायऱ्या त्या आणि खिडक्या लय भारी भारी येरासारख्या त्या पाणी पिण्या योग्य नाही हा पण लय भारी भारी येरासारखा पण काय ज्या आता ना ते गाडव प्रेम व तू चालना पोरा असा म्हणून त्या कंग बी नावा टाकी ठेवता काय तेच ना नावा सोनू सोनू नाशिक मोनू मोनू नाशिक टोनू काय काही नावा टाकी ठेवता आता ना पोरा त्यांचा आकलीच नाही बाबा फिरायला येता का नावा टाकायला येता काय माहिती गाडव प्रेम एवढा गाडव प्रेम बी नसावं माणसाचा मग त्याच आम्ही येरीस ना पुढं निघणार नाही का पुढं या लोक येवतो त्यांचा विचारत चालणार त्याच पुढं लय पब्लिक होती रविवारांना दिवस होता मग आखी पब्लिक फिरायला येत होती पाऊसात पाण्यात अवघड कधी चढ राहिले ना हा काढी किदा पोरे ना येईल मला एवढा दमवा ना तो सारखा फोटो काढायला लावा त्याला फोटो काढीच मला वैताकू ना हा येऊ शकता ये ना थोबाडे तर माकडे जसा पण सारखा फोटो काढायला लावा ना कवडा काय आयटम आता काय माहिती आयटम असा दाखवा लावा तुम्ही येऊ शकता आपण एवढा खाली येण्याचं आवडावर येण्याचं ना की बास कडे तिकडे काही सुद्धा दिसत नाही आपला कॅमेरा एवढा भारी आहे तरी काही दिसत नाही पण माना थोबाड एवढा भारी आहे एवढा मस्त आता पोऱ्यांना फोटो काढी घेऊ मग तुम्हाला दाखवू माहिती अशा पक्या पायऱ्या त्या इथे जुन्याला पायऱ्या त्या लय मस्त खाल्लेला नाही का पायऱ्या असं बांधकाम करायला तिकडं ती दिसत तुम्हाला तिकडं वस्ती आहे तुम्हाला दाखवू माहिती इकडं वस्ती आहे तिकडं दुकान बिकान तुम्हाला काही खावा हवा तर खाऊ शकतास इकडं लय दुःख बिक्क नाही का आडून थोडा जाऊन अवघड पावसात तर तुम्ही नक्की येत असच नका आता तुम्हाला पाणी कमी पडेल सुट्टी हवी तुम्हाला तर सुट्टी काढी या आणि आनंद घ्या तुम्हाला आडा आहे पोऱ्या दिसावा ते पका पडेला त्याला चालता बी येत नाही पुरा दमी जायला नाही का पुरा पका बे होता त्याला एक जण बोलवा मग त्याला हातला धरेच ना घ्या आडून वर जावाला पायऱ्या त्या पण व्यवस्थित जावा ना वन विभाग वाल्याशी पायऱ्या लावायला त्या पण तेच ना काही उपयोग नाही ते आखा गंजाई जायला त्या काही पायऱ्या जागा तुटेल त्या तर व्यवस्थित येरी सारी जागा आडून जावाला पायऱ्या त्या इतक्या भारी पायऱ्या शोधून पाणी वाहा नाही का इतका भारी वातावरण ना तर तुम्ही येऊ शकतास पुरा मस्त वाटे इकडे गेला सारखा बाकी पब्लिक मला टाकी की काही मग एकाच माकड आणि बसला पुरा मस्त कधी या नावा तर नक्कीच या एवढी दुःख ना पुढला काहीच दिसत नाही पुढे जर तुम्ही घ्याच ना तर पुढायचं अशा एक टाका दिसणार नाही तुम्ही साथीदार सोबत राहा ना सुरक्षित राहा ना चला पायऱ्या चढून वर आल्याने 20-25 मिनिटावरच आपल्याला 2 विहिरी लागतात आणि 2 खोल्या लागतात तर एक खोली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे तुम्ही बघू शकता दगड खूप खाली पडले आहेत आणि एक खोली तशी आहे अजून पण भक्कम पद्धतीने आहे तर खूप छान कोरीव काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा पूर्वी असं बांधकाम होतं खूप बांधकाम तुटलेलं आहे इकडं हे किल्ल्यावर आपण बघू शकतो खूप तुटलेलं आहे पण आताच्या पिढी झाला ना थोडी सुद्धा अक्कल राहिले नाही थोडी सुद्धा अक्कल नाही आता पिढी झाला येऊ शकतात काय तुमचा प्रेम होतो चालना गाड प्रेम पुन्हा शिवाजी राजाने गड किल्ला सुद्धा सोडला नाही कोणाशी आखा नावा टाकी येऊ शकता तुम्ही इकडं नावा तिकडं नावा जिकडं आखे गड किल्ला सर नावा काय तुम्हाला इतिहास समजा कशी पावसो आणि पुढे चालायला वाट एवढी दुखती ना तर कुठला काही दिसत नाही खाली एवढी दुखती खाली गाव मस्त आपण लय वर यायला जाऊ तुम्हाला ऑफिसमध्ये बशी बोर होणार का एखाद्या दिवशी सुट्टी घ्या आणि मस्त फिरायला आणा 2-1 दिवस मस्त इकडं मजा करा आणि हा इकडे एवढा गुफा तुम्ही येऊ शकता असल्या मोठा नाही का आधी पब्लिक 20-25 म्हणजे अशा 100-1 माणसा बशी जाते एवढी मोठी गुफा इकडं लय डेंजर इकडे बी येत्या या विहीर गुफा आता यार तुम्हाला दाखवू इकडे या विहीर येत्या आई तुम्ही गुफा येणार इकडे टाका था मोठा टाका था पाणी कोरडी आता सध्या इकडे दोन टाका था मोठा छपरीगिरी बंद करा रे पुरा पाणी ना भरेना नाही पोरा हाताने पिढीने काय छपरीगिरी चालू आहे ना काय चिनागिरी चालू आहे तुम्ही येऊ शकता काय शीतल नाशिक सुनील काय नाव टाकता तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे आपल्या राजाने एवढे मेहनतीने किल्ला गेला था आपले स्वराज्य घडवण्यासाठी एवढ्या कष्ट गेला था का बस कधी आता तुम्ही आपला किल्ला जपल्या पाहिजे आपण हे कशी काय भंगारावर सकाळी ठेवला ना तुम्ही येऊ शकता पूर्ण कातरकडा खोदून बनवलेला आहे खंदीसनं बनवला पुरा खोदीसनं बनवला किती मेहनत किती यावी छन्नी आठवड्यांनी छानून बनवले ना आपण 2 मिनिटात त्याच्यावर नावा टाकी मोकळा होतो येऊ शकतास इकडं गुफा आता इकडं पाणी नाही टाक्यात या पुरा मस्त बांधलेला नाही का इकडं पुरा मस्त पुरी हवा पिवा लाग आता दुखती थोडी कमी होईनी म्हणून आम्ही जातो आता पुढं इतका गुफा आता भारी ना तर तुम्हाला मी दाखवू थांबा हा एवढा काढून काही दिसत बी नाही पुरा नाही का आपण मोबाईल मध्ये घाला ना तर
असं वाटतं पुरा खोल हवा मध्ये ऐकून का तरी भुयाला हवा पण आपली एवढी जावानी हिंमत नाही म्हणून आपण काही जाणार नाही पुरा काना कोपरा खोललेला था आपण कोपरा येणार त्या कोपऱ्यामधून आपण डायरेक्ट त्या बाजू एक गुफा मोठा गुफा येण्यापेक्षा त्या गुफामध्ये जाई पडू आणि अजून तिकडे येणार अजून त्या गुफा आता हे किल्ल्यावर एवढा गुफा आता बस तरी अजून चढा थोडा अवघड पण पोरग्या सला गुफामध्ये उतरवताच नका कारण चढा थोडा अवघड म्हणून फसू शकता हाय पोऱ्या येणार कशा चढ मस्त आता मैयाला हात देऊन वर घ्या लावू तर बाली किल्ल्याने पायथ्याशी या खूप साऱ्या गुफा त्या नाही एवढ्या मोठमोठुल्या त्या ना का बस कधी नाही का पण याच्यामधून एकच महत्त्वानी ते आडा देवीना मंदिर तीच महत्त्वानी बाकी याच्यात आपण राहू शकतो नाही आपल्याला कधी मुक्काम राहणे गरज पडली कधी आडी अडचण होऊन तर आपण आडं झोपू शकतो नाही का आडं मुक्काम राहू शकतो काही डब्बा आणे लावा घरून काही तर आपण आडं जेवू शकतो मस्त पाणीनी बी सोय पिवानी सोय मस्त आडं आपण खाऊ पिऊ शकतो बाहेर डस्टबिन ठेवलं त्याच्यात आपण कागदा टाकाना काही खातात बिदात आड पाणी पिवानी सोय आमना एक गडी पाणी काढे राहिना पिवासाठी मला बी मोकार ताण लागेल तेव्हापासून चाली आम्ही बाटली एकच आणेल होती ना पाणीनी मग संपी गई तेव्हाच मग आता पाणी पिरायना मस्त आड वर एवढी हवा होती ना का बस कधी मला वराई की जाव होती पण मी मस्त हात मग मोबाईल धरेल होता मग मोबाईलने वजन खालं मी राहिनेल नाही तर मी बी वाराई जातो एवढी हवा होती का बस कधी माना कपडा अख्खा फायनली पोचना वो गडने शेवटने टोकाला या देखा दोन माकडा काय हौसा नाचत चालणार पुढं नाही का मग आता आखा फोटोशूटला लागेल तर पोचनात म्हणून आखा फोटो काढे राहणार आड माना तर फोटो कोणीच काढायला नाही बाबा माझ्या मोबाईलने चार्जिंग बी संपत 6% फक्त बाकी आहे त्यांचा पण मोबाईल येतात तेच फोटो काढता आपण पोहोचला जो फायनली आता मस्त त्यांच्याला 2-1 घोडा लावून त्यांच्याला फोटो काढायला लावू माना नाही का देखा त्या फोटो काढायला लागेल तर माना पण तेचनी व्हिडिओ काढी ठेवा म्हणून लावू दिला देखा काय मकडे राहणार तुम्हाला यार माहिती नाही का तर अशाच माने मागं सपोर्ट राहू द्या लाईक द्या व्हिडिओला आवड ना हवा तर पुढला व्हिडिओ लवकरच येतील आपल्या गावठी भाषा आपल्या कोकणी माणसाला पुढे जाऊ